हे जे काही सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत, मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवरच आरोप आहे की असे शिशुपाल तुम्ही का वाचवताय, अशी तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही ह्या लोकांना वाचवताय. एवढे अपराध, डान्स बार चालवतायत, वाळू चोरतायत, दादागिरी करतायत, जमिनी लाटतायत. माझ्याकडे सगळी प्रकरणं आली आहेत मागच्या अधिवेशनापासून. तिथे लोक समोरून येऊन माहिती देत आहेत की यांनी कोणाकोणाच्या जमिनी ढापल्या आहेत, यांनी कोणाकोणाच्या जमिनी खाल्ल्या आहेत, कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केलेलं आहे. त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे. घरातले लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा की हे काय घडलंय की सगळे दारू पिऊन तिकडे जो काय धुमाकूळ चालू आहे खेडमध्ये, याची सगळी वाच्यता येणाऱ्या अधिवेशनात होईल. काय काय अजून प्रकार, मागच्या अधिवेशनात तर फक्त 2च प्रकरणं आली बाहेर. या अधिवेशनात पुराव्यासकट पुन्हा सगळी मी प्रकरणं देणार आहे. आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा ह्यांना वाचवणार. असे हे सगळे तुमची बदनामी करतायत सरकारची. तुमचं सरकार यांच्यामुळे डागाळलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी तरी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे. आणि हे जे असे नासके आंबे आहेत मंत्रिमंडळातले, ते काढले पाहिजेत. आज गृहराज्यमंत्र्याची ताकद तुम्ही दाखवताना, डान्स बारवरती जाऊन रेड करताना, स्वतःच्या घरात काय चाललंय त्याची चौकशी करा. 93 साली तुझ्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, याची चौकशी कर. आणि माझं आव्हान आहे, नार्को टेस्ट ही झालीच पाहिजे. या नार्को टेस्टमध्ये बाळासाहेबांचे ठसे कोणी घेतले, का घेतले, कशासाठी घेतले, याची देखील चौकशी झाली पाहिजे. पण त्याचबरोबर 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, जाळलं. आजही तिकडे खेडमध्ये साक्षीदार आहेत घटनेचे. वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणू शकतो. खूप साक्षीदार आहेत आजही जे समोरून सांगतात की त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत.